8 एप्रिल मंगळवार. ह्या दिवशी काय झालं, ठीक आहे, 8 वाजेपर्यंत मार्केट ऑब्झर्व केलं. मार्केटनं काय क्रिएट केलं, पहिले लो घेतला दिवसाचा, मग ठीक आहे स्विंग क्रिएट केला, हाय घेतला. त्या पहिल्या स्विंगमधून मार्केट इथं पहिल्याच ह्याच्यात गॅप क्रिएट करून आणि पहिल्याच रिजेक्शनला ब्रेक न करता अजून एक स्विंग क्रिएट केला आहे ना. मग दुसऱ्या स्विंगमध्ये पण गॅप क्रिएट केली, पण त्याच्यानंतर मार्केटनं काय केलं, लिक्विडिटीवाले रिजेक्शन क्रिएट करत केलं एकदम गोतेखात, पण याच्यात गॅप घेतली है ना. मग यानं याला ब्रेक केलं, सगळ्यात टॉपच्या लिक्विडिटीवाले आले, पण ते कसं केलं, फेक मुवमेंटसारखंही नाही केलं, पण असंही नाही केलं, पुरं साईडवेजसारखंही नाही केलं. ठीक आहे, साईडवेजसारखं केलं म्हणा है ना, पण याला जर सेल साईडनं जात असतं तर हे 50%च्या मार्केबल झोनवर येऊन ह्या इथून येऊन यानं इकडे सेल साईडचं हे दिलं असतं इंडिकेशन, पण असं नाही दिलं. आणि आपला हा स्विंग तर आहे जिथं की आपल्याला तर माहिती होतं हे आता लिक्विडिटी घेऊन राहिलं, हे जर याच्यातून येऊन बाईंगचं इंडिकेशन देते रिजेक्शन्स वगैरे, तर आपल्याला इथं ट्रेड टाकायचं आहे ना. सेल साईडचं इंडिकेशन नाही दिलं त्याने, तसंच केलं. इथं आलं, खाली पिन मारून वापस वरती गेलं, पण रिजेक्शन यानं लय वेळानं दिलं एकदम टॉपवर. तर इथं तर आपण रिजेक्शनवर एंट्री घेत नाही, तर हा ट्रेड आपण अवॉइड करतो. पण इथं जर एवढ्यात जर रिजेक्शन असतं हे, तर इथंच आपला एक ट्रेड एक्झिक्यूट झाला असता है ना. आता मग आफ्टरनूनसाठी काय, मॉर्निंग तर आपली पूर्ण फेल गेली, तर आफ्टरनूनसाठी पण तेच. जर 50%चा झोन आपण जर एक काउंट करतो आफ्टरनूनसाठी, मार्केट ठीक आहे इथं आलं, पण मार्केटनं रिस्पेक्ट काय केली, जे सकाळी मार्केटनं बिहेवियर केलं त्यालाच मार्केटनं इथं कंटिन्यू ठेवलं कसं, तेच रिजेक्शन लिक्विडिटीवाले क्रिएट करत केलं, त्याला ब्रेक केलं. पण मार्केट जे लिक्विडिटी स्विंगले ब्रेक केलेलं, हा जो स्विंग राहते मेनवाला आपला, याला ब्रेक करून जो हे बनवते हा मेन राहते. याच्या पहिल्या याच्यात येऊन जर मार्केटनं बाईंगचं रिजेक्शन क्रिएट केलं तर आपल्याला तिकडे ट्रेड घ्यायचं आहे. वापस ते इतर रिजेक्शन क्रिएट केलं, आपण बाईंगचा 1:2 ट्रेड घेतला. हे झालं आफ्टरनूनचं एक ट्रेड सक्सेसफुल. त्याच्यानंतर आता इव्हिनिंगचं काय झालं, इव्हिनिंगचं असं झालं, ठीक आहे 6 कुठं वाजले आपले, 6 आहे इथं वाजून राहिले आहे ना. वापस मार्केटनं जे बिहेवियर इथं केलं तेच बिहेवियर मार्केट इथं कंटिन्यू करून राहिलं ना. पण इथं आपल्याला रिजेक्शन नाही भेटलं, त्या कारणानं आपण एंट्री नाही घेतली है ना. आणि दुसरी गोष्ट काय आहे, मार्केट जर आपण ह्या स्विंगमध्ये जर पाहून राहिलो, वरती चाललं मार्केट याच्यात असं क्रिएट करते, मग असं क्रिएट करून क्लोजिंग देते, डबल कॅन्डल क्लोजिंग, आणि वरती जाते. सेकंड याच्यात पण स्विंग क्रिएट केला, डबल कॅन्डल क्लोजिंग वर, याच्यात पण स्विंग क्रिएट केला, डबल कॅन्डल क्लोजिंग वर. याच्यात आपण ट्रेड नाही घेतला आहे ना, तर ठीक आहे यावर. तर आपल्याला 6च्या नंतर ट्रेड घ्यायचा का याच्यावर आहे. तर इथं जर आपण एक पाहतो 6च्या नंतर, तर मार्केट पहिले हे असं होत गेलं, मार्केट असं होत, त्याच्यानंतर मार्केट एकदम प्लेन मोडमध्ये आलं, इथं एकदम प्लेन मोडवर. पहिले मार्केट ह्या असं गेलं है ना, नंतर मार्केट नाही गेलं एकदम प्लेन मोड, सपाट याच्यावर येऊन गेलं मार्केट है ना. तर इथं काय झालं, मग आपण वेट करतो की प्लेनमध्ये आलं बा, तर ह्या प्लेनला जेव्हा ब्रेक होऊन जाईल खालच्या साईडनं सेल साईडनं, तेव्हा सेल साईडनं जर रिजेक्शन आपल्याला भेटलं क्रिएट होऊन क्लोजिंग, तर आपण तिथं ट्रेड घेतो. तर एकदम असं आलं आणि मार्केट असं प्लेन झालं एकदम है ना. तर इथं आली क्लोजिंग रिजेक्शन, पण इथं क्लोजिंग नाही आली, तर आपण हा ट्रेड अवॉइड केला है ना. आणि 50%चा झोन तर आपल्याला प्युअरली तेच सांगून राहिला की सेल साईडचं इंडिकेशन दिलं यानं हे बा. आणि बाईंगमध्ये तर आपल्याला वरती तर म्हणजे असं प्रिपेअर झालंच आहे, सेल साईडनं तर मार्केटनं सांगून दिलं आहे की मी जातो बा गेलो होतो. आणि इथं तर आपल्याला 50% झोनचा आपण मदत घेतलीच आहे ना. तर डबल इंडिकेशननं आपण इथं चलून राहिलो ट्रेड घ्यायसाठी, पण इथं आपल्याला ट्रेड नाही भेटला असता आपण इथंच टाकला असता, पण क्लोजिंग नाही आली. ठीक आहे, तर हा अवॉइड, इथं आपण टाकला ट्रेड, हा क्लोजिंग आली. डे लोचं आपण टार्गेट घेतलं, डे लोवर गेल्यावर मार्केटला आपण ट्रेलिंग करून घेतो आहे ना. तर इथं आपला हा झाला कॉस्ट हिट. तर मंगळवारचा एकच ट्रेड होता 8 एप्रिलचा, आणि टार्गेट